पाहिजे, पण आज आमचा एकही विद्यार्थी नळ तोडत नाही, फॅन वाकवत नाही आणि बटनही तोडत नाही आणि कुठे पाईपही तोडत नाही, तर त्याचे रक्षण करताना दिसतात। खरं तर त्या विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देईल की ते आपली प्रॉपर्टी समजतात, आपली मालमत्ता समजतात आणि म्हणून यापेक्षा अजून त्याला काय पाहिजे। अशा अनेक गोष्टी आणि त्यांचं कौतुक होण्यासाठी पाहुण्यांना बोलवण्यात आलेलं आहे। मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून पाहुण्यांना बोलवण्यात आलेलं आहे। मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या बाळगोपाळांना ज्यावेळेस आपण आशीर्वाद द्याल त्यावेळेस तेही खुश होतील आणि आमचे शिक्षक सुद्धा खुश होतील की तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात। एक पाठीवरती मोठ्या व्यक्तींची हात पडली ना की तो व्यक्ती प्रेरणादायी होतो आणि कामाला लागतो। जसं आमचे पालवे सर अडचण झाली की मी फोन करतो की सर अशी अडचण आहे, काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। असं जे वाक्य म्हटलं जातं, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे। ते म्हणतात सोबत आहे, पण मी म्हणतो माझ्या पाठीशी पण आहे। तर माझ्या प्रेमाखाती ही मंडळी आलेली आहे ज्यांना मी रिटायर्ड मुख्याध्यापक म्हटलं नाही, कारण ते रिटायर्ड नाही आहेत, समाजाची सेवा करतायत। समाज ही एक शाळा आहे आणि त्यामुळे त्यांना रिटायर्ड म्हणणार नाही। ते मोठ्या आनंदाने आजही आपल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो, आलेल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि कार्यक्रम का असावा, तर 235 दिवसांमध्ये आम्ही जे काही केलं त्याचं थोडंसं वाचन तोंडीच केलेलं आहे अहवाल, त्यानंतर वाचन होईल, त्याच्यात डिटेल माहिती मिळेलच। पुन्हा एकदा पाहुण्यांचं स्वागत करतो। त्यानंतर आमचे फोटोग्राफर नाना एनी टाईम असतात, त्यांचंही मनापासून स्वागत करतो। आमचे विनोद वाघमारे जे इथे नाहीत, रात्रभर काम करत होते आणि आजारी आहेत, घरी झोपलेले आहेत, ते आणि त्यांच्या टीमचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। सर्वांचं एकदा स्वागत करून रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, श्रीराम। धन्यवाद सर। तेजकडून असं जय श्रीराम म्हटलं पाहिजे, जय श्रीराम, जय श्रीराम। धन्यवाद सर। आपण आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आमचे जंगम सर जे यूट्यूब रायगड ओवीच्या पोलिसांनी ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विविध अधिकारी होतील अशी आपण अपेक्षा बाळगतो। आपण आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं। आता मध्यंतरी राहिलेला जो भरारी अंकाचं प्रकाशन या ठिकाणी आपण करणार होतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रोहिदासजी पोटे सर व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय पालवे सर, आदरणीय माळी सर, आदरणीय कुंभार सर, आदरणीय साबळे सर, आदरणीय मोहिते सर, आदरणीय गायकवाड सर, सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या भरारी अंकाचं प्रकाशन करायचं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपला हा आजचा भरारी अंक दरवर्षी प्रसिद्ध होणारा, वार्षिक अहवाल सादर करणारा, चालका भूलका आणि सगळ्यांना साक्ष देणारा असा माननीय भगवान माळी सर यांच्या प्रेरणेने हा प्रेरित झालेला भरारी अंक। या भरारी अंकामध्ये आपण आज पाहिलं तर भरारी अंकाचं प्रकाशन झालेले जोरदार टाळ्यांनी या भरारी अंकाचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय। भरारी अंकामध्ये अगदी शाळा चालू झाल्यापासून 1 मे पर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम सादर केलेला असतो। यामध्ये शाळेमध्ये होणारे संपूर्ण विविध गुणदर्शन कार्यक्रम असतील किंवा अन्य कोणतेही इव्हेंट असतील, हे सगळे त्यात सादर केलेले असतात। हे सादर करत असताना लेखी, चित्र तसेच यूट्यूब माध्यमातून सर्वत्र जगभर पसरवलेला हा भरारी अंक आज माळी सर या ठिकाणी जेव्हा